राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत रेनॉल्ड कंपनीकडून येणारी कार्बर. म्हणजेच की ही जी गाडी आपल्याला अंडर 4 मीटरमध्ये येऊन जाते. आणि हिच्या आपण कॉम्पिटिशनला बघायला गेलो तर आपल्याला ब्रिझा, व्हेन्यू, 3XO, सोनेट आणि सिरॉस या टाईपच्या गाड्या वगैरे असतात ना, ह्या आपल्या याच्या सेगमेंटमध्ये येऊन जातात कॉम्पिटिशनला. आणि यामध्ये आपल्या इंजिन वगैरे बोललो आपण, प्राइसिंग वगैरे बद्दल आणि फीचर्स वगैरे बद्दल. तर ते तुम्हाला मी सगळं आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला मग आजच्या व्हिडिओ स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले आपण बोलूया आपल्या गाडीच्या प्राइसिंग बद्दलच. आपल्या गाडीची जी प्राइसिंग आहे ना, ती आपल्याला येऊन जाते आपल्याला 6,50,000 मध्ये. ही एकशोरूम आपल्या जाते आपल्याला नांदेडमध्ये. म्हणजेच की 6.5 लाखांनी आपल्याला जाते आपल्याला नांदेडमध्ये. एकशोरूम मी बोलत आहे. आणि याच्यावरती जीएसटी लागल्यानंतर याच्यावरती तुम्ही पैसे आरामात की 60,500 रुपये तुम्ही आरामात वाचू शकता याच्यावरती. म्हणजे पहिली इतकी महाग होती, आता 60,000 रुपयांनी कमी झालेली आहे जीएसटी 2.0 लागल्यानंतर. बाकी आपल्या गाडीमध्ये जे इंजिन वगैरे असतं ना, ते आपल्याला 1 लिटर संगच 1 लिटर संगच येऊन जाते. जे की आपल्याला 999 सीसीमध्ये 3 सिलेंडर इंजिन होऊन जाते, जे की 71 बीएचपी आणि 96 न्यूटन मीटरमध्ये टॉर्क काढून देईल आपल्याला. त्यासंगच आपण बोललो आपल्या गाडीच्या टर्निंग रेट्स बद्दल, तर ते आपल्याला 5.2 मीटरमध्ये मिळून जाईल. आणि आपल्या गाडीचे पेट्रोल टँक वगैरे आहे ते आपल्याला येऊन जाते 40 लिटरमध्ये. आणि आपल्या गाडीचं मायलेज वगैरे आहे ना, ते आपल्याला येऊन जाते 19.71 केएमपीएचा आपल्याला मिळून जातो, जो की कंपनी क्लेम मायलेज आहे. आणि जे लेंथ वगैरे आपण बोललो आपल्या गाडीची, म्हणजेच की आपल्या गाडीची लांबी, रुंदी, उंची वगैरे ती आपल्या 4 मीटरच्या आतनीच येऊन जाते. म्हणजेच की आपल्या गाडीचं टोटल आपण लांबी मोजायला गेलो तर ते आपल्याला येऊन जाते 3990 मध्ये मिळून जाईल. आणि आपल्या गाडीची रुंदी वगैरे आपल्याला 1750 मध्ये मिळून जाईल. आणि आपल्या गाडीची जी हाईट वगैरे आहे ना, ती आपल्याला 16.5 मध्ये आपल्या आरामात मिळून जाते. त्यासंग आपण बोललो आपल्या गाडीच्या व्हीलबेस बद्दल, तर ते आपल्याला मिळून जाईल 25 मध्ये आपल्या आरामात व्हीलबेस वगैरे गाडीचं आपल्याला ते आपल्याला मिळून जाईल. आणि ग्राउंड वगैरे आपल्या गाडीचं येऊन जाते 205 मध्ये आरामात येऊन जातो. आपल्याला 405 लिटर आपले बोटफोर्स वगैरे येऊन जाते, जे की या सेगमेंटमध्ये सगळ्या कोणत्याच गाडीमध्ये इतकं येत नाही जेवढं आपल्याला या गाडीमध्ये मिळून जाईल. आणि प्राइसिंग वगैरे पण आपल्या गाडीची तेवढीच कमी आहे. आता आपण बोलूया गाडीच्या एकदा फीचर्स बद्दल, त्यानंतर की वगैरे पण तुम्हाला दाखवतो, चाबी वगैरे गाडीची. सगळ्यात पहिले आपण बोलूया इथं आपल्याला येऊन जाते नवीन रेनॉल्डचा लोगो वगैरे येऊन जाते, ग्रिल वगैरे येऊन जाईल. त्यासंग आपण खाली बोलू, आपलं खाली पण ग्रिल वगैरे येऊन जाते. आणि या बाजूला आपल्याला टोचणीची जागा वगैरे येऊन जाते. म्हणजेच की आपली गाडीचं कुठं फर्स्टली तुम्ही याला इथून खोलून याला आरामात टोचन लावून बाहेर काढू शकता. त्यानंतर बोलू जे डीआरएस वगैरे आपल्या इथे येऊन जातात, इंडिकेटर्स वगैरे आलेले आहेत. त्याच्याखाली आपण बघायला गेलो तर हेडलाईटमध्ये आपल्याला हाय लो बीम आपल्याला इथं हाय बीम, इथं लो बीम आपल्याला दिलेलंच आहे. आणि खाली आपल्याला येऊन जाते फॉगलाईट वगैरे. आता हा येऊन जाते इथं सेकंड बेस मॉडेल, म्हणजेच की खालच्या मॉडेलपासून एक वरचं मॉडेल आहे 2 नंबरचं. तर यामध्ये जास्त फीचर्स वगैरे येत नाहीत. पण आपण जर सेकंड टॉप किंवा टॉप मॉडेलकडे आपण जर गेलो ना, तर आपल्याला जास्त फीचर्स वगैरे येऊन जातील. तुम्हाला जास्त फीचर्स पाहिजे असेल, तुम्हाला सेकंड टॉप किंवा टॉप मॉडेलकडे जावं लागेल. या मॉडेलमध्ये पण आपल्याला जेवढे पाहिजे कामाचे फीचर्स दिलेले आहेत गाडीमध्ये तसं. आणि आता आपण बोलूया टायर्स बद्दल, तर आपल्या गाडीमध्ये मित्रांनो आपले जे टायर्स वगैरे असते ना, ती आपल्याला येऊन जाते 195 60R 16 इंचचा टायर येऊन जातो, जो की सेकंड बेस मॉडेलमध्ये आपल्याला 16 इंचचा येऊन जातो. म्हणजे ब्रिझा किंवा आपली व्हेन्यू वगैरे आहे ना, त्याचं डिझेलचं टॉप मॉडेलकडे आपण गेलो तेव्हा आपल्याला भेटलं 16 इंचचा टायर. पण आपल्याला पेट्रोलमध्ये कायगरमध्ये आपल्या सेकंड बेस मॉडेलमध्ये 16 इंचचा टायर येऊन जातो, जो की आपल्या ट्यूबलेस आणि फक्त स्टेरिंगमध्ये आपल्याला मिळून जाईल. हायर मॉडेल जसं तर अलॉय वगैरे पण मिळून जाईल तुम्हाला. आणि याच्यामध्ये डी ब्रेक बद्दल बोललो आपण, तर समोर डिस्क येऊन जातात. आणि मागं आपल्या जे ड्रम ब्रेक सिस्टम वगैरे असतात ते पण आपले मिळून जाते. ब्रेकिंगमध्ये आपल्याला ट्रॅक्शन कंट्रोल आणि ESP कंट्रोल वगैरे सारखे फीचर्स वगैरे सगळे मिळतच असतात. आणि हे आपल्याला व्हील कप वगैरे याच्यामध्ये आलेलं आहे. बाकी आपण बोललो बाबा इथं मिरर्स वगैरे आपले या टाईपमध्ये येऊन जातात आणि इंडिकेटर्स वगैरे आपल्या इथं दिलेले आहेत. बाकी आपण बोललो आपल्या आतल्या बाजूला, तर आपल्या जे सीटचे कंट्रोल वगैरे म्हणता येईल ना, ते आपल्या इथं दिलेले आहेत, जे की मॅन्युअल आहेत एकदम. आणि आपल्या गाडीमध्ये आपले 6 एअरबॅग वगैरे पण हे दिलेले आहेत. बाकी आपण बोललो दरवाजावरती, तर जसे विंडो वगैरे आहेत आपल्या गाडीमध्ये, पॉवर विंडो, तर याचे सगळे कंट्रोल वगैरे आपल्या इथं दिलेले आहेत. चाइल्ड लॉक सिस्टम आपल्या इथं दिलेली आहे. आणि याची जे मिरर वगैरे याचे कंट्रोल तुम्हाला इथे येऊन जाते. याला मॅन्युअली काय करायचं काम नाही आहे. तुम्ही आतल्या बसून नाही का, याला इथं बसून याला कंट्रोल वगैरे करू शकता. सध्या बसलेलो गाडीमध्ये मी, तर गाडीमध्ये आपल्याला फुल्ली डिजिटल मीटर वगैरे आता मी बघितलेलं आहे स्टार्टिंगला, आता स्टार्ट केलं तेव्हा मी, तर आपल्या गाडीमध्ये जसं फुल्ली डिजिटल मीटर वगैरे होऊन जाते. आणि मीटरमध्ये आपल्याला जसं लाईव्ह स्पीड वगैरे आलेली आहे, आरपीएम वगैरे आपल्याला या बाजूला इथं मिळतात पाहायला. बाकी आपल्याला लाईट्स वगैरे कंट्रोल वगैरे आणि टेम्परेचर, पेट्रोलची इन्फॉर्मेशन आपल्या इथं दिलेली आहे तशी. बाकी आपण बोललो आपल्या स्टेरिंगमध्ये आपल्याला रेनॉल्डचा नवीन लोगो वगैरे इथं येऊन जाईल. आणि इथून जाईल सॉस कॉलिंगचे बटन वगैरे. त्यासाठी आपल्याला कॉलर टेन आणि त्यासाठी आपल्याला कॉलर टेन आणि व्हॉल्यूम वगैरे कमी जास्त बटन वगैरे इथं दिलेले आहेत. बाकी या बाजूला आपल्याला कोणतीही बटन वगैरे मिळत नाहीत. आणि आपण बघायला गेलो तर आपल्याला जे
हेडलाईटचे कंट्रोल वगैरे ते आपल्याला राईट साईडला दिलेले आहेत गाडीमध्ये उजव्या बाजूला, आणि जे वायपर वगैरे असतात ते आपल्याला डाव्या बाजूला दिलेले आहेत गाडीमध्ये. आणि आपण गेलो बा इन्फोटेनमेंट सिस्टीम कडे, आपल्या गाडीमध्ये आपल्याला जी इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे ना, तर ही येऊन जाते आपल्याला ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड सिस्टम संग आपल्याला कामा येऊन जाते. आणि आपण बोललो याच्यामध्ये क्वालिटी वगैरे चांगली होऊन जाते आणि लॅपटॉप आपलं काम वगैरे होऊन जाईल. बाकी आपण बोलूया खालच्या बाजूला, तर आपल्या इथं जसं की हजाराचं बटन वगैरे आपल्याला येऊन जाते, आणि टॅक्सी कंट्रोलवर तुम्ही याला इथून ऑफ किंवा याला ऑन वगैरे इथून करू शकता. त्यानंतर आपण बोलू एसी कंट्रोल वगैरे इथे दिलेले आहेत. आणि जे आणि मित्रांनो आपल्या एसी मध्ये आपल्याला नाही का मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक असं काहीच नाहीये. आता सेकंड बेस मॉडेल आहे, तर यामध्ये आपलं सगळं मॅन्युअलच येऊन जाईल. फक्त चार्जिंग बरोबर आपल्या इथं दिलेलं आहे. गाडीमध्ये आपल्याला येऊन जाते 5 स्पीड ट्रान्समिशन आपल्याला असं म्हणता येईल. गाडीमध्ये आपल्याला रिव्हर्स कॅमेरा वगैरे मिळत नाहीये, फक्त आपल्याला रिव्हर्स सेन्सर वगैरे असतात, आपल्या सेन्सर वगैरे काम करतील. बाकी हँडब्रेक वगैरे या बाजूला येऊन जाईल, आणि आमरेस वगैरे बोलताय ते आपल्या इथं येऊन जाते. त्यानंतर आपण बोलूया आपल्या गाडीचं सेकंड रो मध्ये, म्हणजेच की आपल्या सेकंड मागच्या रो मध्ये आपल्याला स्पेस वगैरे कसं येऊन जाईल. तर पाठीमाग बघायला गेलो ना आपण, तर पाठीमाग आपल्याला स्पेस वगैरे चांगला येऊन जाईल. म्हणजेच की आता आपण जसं बोललो एकदम बढिया स्पेस वगैरे येऊन जाईल आपल्याला. बाकी त्यानंतर आपल्याला 2 एसी पण आपल्या इथं दिलेले आहेत. याचे काउंट आपल्या इथं दिलेले आहेत, म्हणजे चालू किंवा बंद नाही का, तुम्ही याला इथून करू शकता. आणि खाली आपल्याला येऊन जाते जे एक चार्जर वगैरे आहे, ज्या की आपल्याला 12 वॉट संख्या येऊन जाते. आणि आपल्या गाडीमध्ये आपल्याला 2च आपले हेडरूम वगैरे दिलेले आहेत, 3 हेडरूम वगैरे मिळत नाहीत. बाकी आपल्याला इथं कप होल्डर वगैरे आपल्याला सेकंड बेस मॉडेलमध्ये येऊन जाईल. इथं सामान वगैरे पण ठेवू शकता, इथं 2 कप वगैरे आरामात ठेवू शकता. त्यानंतर आपण बोलूया आता बाहेरून जर आपण बोलायचं म्हणलं, सगळ्यात पहिले आपल्या इथं लॉक अनलॉक वगैरे असतात, आणि ते आपल्या इथं दिलेलं आहे. आता आपण बोलूया पाठीमाग. पाठीमागून जर म्हणलं आपल्या गाडीचं जर आपण बोलू पाठीमागून जर म्हणलं आपल्या गाडीच्या लोगोवर आपल्या या टाईप मध्ये येऊन जाईल. सगळ्यात पहिले आपले ते येऊन जाते आपल्या गाडीचं जे रेनॉल्डचं लोगो ते येऊन जाईल, काय गाडीची बॅजिंग वर येऊन जाते. आणि गाडीमध्ये आपल्याला रिअर डिफॉगर वगैरे काही मिळत नाही. हा आपला सेकंड बस मध्ये वगैरे होऊन जातो. पण यामध्ये आपल्याला जसं शार्पनिंग वगैरे हे आपल्याला दिलेलं आहे, आणि हॅलो शॉपलिंग वगैरे हे पण आपल्याला दिलेलं आहे. त्यासंगत आपल्याला इथं जे बॅजिंग असतं ना, म्हणजे की स्टिकर टाईप आपल्या इथं पण दिलेले आहे, टायगरची बॅजिंग वगैरे दिलेली आहे. आणि शेरनी असे दाखवलेले याच्यात. त्यानंतर मग बोलू आपल्या लाईट्स बद्दल. त्याच्यामध्ये आपल्याला ब्रेक लाईट, इंडिकेटर्स, रिव्हर्स लाईट वगैरे हे याच्यामध्ये दिलेले आपल्याला. इंडिकेटर्स आणि रिव्हर्स लाईट वगैरे हे जे आहेत ना आपल्याला नॉर्मल मध्ये दिलेले आहेत. बाकी रिव्हर्स लाईट वगैरे हे जे आपल्याला नाही का, म्हणजे की एलईडी मध्ये आपल्याला दिलेले आहेत. आपल्या गाडीमध्ये आपल्याला तसे 3 पार्किंग सेन्सर वगैरे हे आपल्याला मिळालेले आहेत, जे की म्हणजे की चांगलं काम वगैरे करत जातं. आणि तुम्ही जर कॅमेरा वगैरे लावला तर हे पण अजून चांगलं म्हणजे तुम्हाला म्हणजे होऊन जाईल, म्हणजे नवीन ड्रायव्हर वगैरे असं तर चालवायला सोपं होते. 405 लिटर आपल्या बुटस्पेस वगैरे मित्रांनो गाडीमध्ये मिळून जाईल. आणि स्टेपनर वगैरे तुम्हाला याच्या खाली आपल्याला दिलेलं आहे. या टाईप म्हणजे त्याचं बुटस्पेस वगैरे आपल्याला मिळून जाईल. तर ही आहे मित्रांनो आपली नवीन रेनॉल्टची कायबर, जिचं मॉडेल आपण बोललो होतो इव्होल्युशन MT, म्हणजे की सेकंड बेस मॉडेल होऊन जातो. शोरूमच्या डिटेल्ससाठी तुम्हाला नाही का नंबर वगैरे तसा दिलेला आहे. तर कोणती गाडी वगैरे पाहिजे असेल तुम्ही शोरूमला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अशा व्हिडिओसाठी पेजला फॉलो वगैरे करा. भेटूया तुम्ही सांगा नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम राम सगळ्यांना.